ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर रोज रात्री 7 ते 11 पर्यंत लोड शेडिंग करतायत. तिथे काय माणसं राहत नाहीत का? कुणी हा नियम बनवला? तिथल्या पोरांनी अभ्यास कसा करायचा? उद्या चोऱ्या वाढल्या तर जबाबदार कोण? असा संताप खासदार विशाल पाटील यांनी आज दिशा समितीच्या बैठकीत व्यक्त केलाय. वरिष्ठ पातळीवर बोलून घ्या आणि लोड शेडिंगच्या पद्धतीत बदल करा, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. आमदार विश्वजित कदम, सत्यजित देशमुख, सुहास बाबारे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषद CEO विशाल नरवाडे, आयुक्त संजिता महापात्र व्यासपीठावर होते. खासदार आणि आमदारांनी वीज भार नियमन या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. खासदार पाटील यांनी सूचना करताना एक दिवस मळा भागात, एक दिवस गावठाणात, एक दिवस शहरात भार नियमन करा. रोज फक्त मळा भागावर अन्याय करू नका. चोऱ्या वाढल्या तर अडचण होईल, असंही स्पष्ट केलं आहे. आमदार देशमुख यांनी दुर्गम भागात लोकांचे रात्री हाल होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.